आज आपण नाचणीचा केक बनवणार आहोत। इथे मी 3/4 कप वाटी गूळ घेतला आहे। माझ्याकडे अख्खा गूळ नसल्यामुळे मी गूळ पावडर घेतली आहे। तसेच अर्धा कप दही, तर अर्धा कप माझ्याकडे छोटी वाटी असल्यामुळे 1 वाटी दही घेतला आहे। 3/4 कप वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 3/4 कप दूध घेतलं आहे। पहिले आपण आता 3/4 कप गूळ घेतला आहे, त्याच्यामध्ये आता मी दूध टाकणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे। गूळ पावडर चांगली मिक्स झाली पाहिजे दुधामध्ये। गूळ दुधामध्ये अशी मेल्ट झालेली असली पाहिजे। आता आपण त्याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत आणि ते सुद्धा चांगलं मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे गूळ, दूध आणि दही चांगलं असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ते असं दिसेल बघा। आणि मग आपण त्याच्यामध्ये रिफाईन ऑइल टाकणार आहे। तुमच्या घरी जे ऑइल असेल, तेल जे असेल ते वापरलं तरी चालेल, ते सुद्धा आपण आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आपलं बॅटर तयार होईपर्यंत आपण इथे कढई प्रीहीट करून घेणार आहोत। अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटं आपण कढई प्रीहीट करून घेणार आहोत। त्या बॅटरमध्ये आपण नाचणीचं पीठ ॲड करणार आहोत, तसेच गव्हाचं पीठ सुद्धा टाकणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत। फेटून घ्यायचं आहे सर्व मिश्रण, सर्व फेटून घ्यायचं आहे। इथे मी आता 1.5 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकणार आहे आणि हे चांगलं आपण फेटून घ्यायचं आहे आणि चिमूटभर मीठ टाकणार आहे आणि 2 चमचे कोको पावडर टाकणार आहोत आणि हे सर्व फेटून घेणार आहोत। मैदा, साखर आणि ओव्हन याचा वापर न करता आपण सुंदर असा नाचणीचा केक बनवत आहोत। आयर्न आणि फायबरयुक्त असा नाचणीचा केक। अर्धा चमचा व्हॅनिला इन्सेन्स टाकणार आहोत। तुम्ही इथे मिक्स फ्रूट इन्सेन्स सुद्धा वापरू शकता, खूप चांगला फ्लेवर येतो। मी इथे व्हॅनिला इन्सेन्स वापरला आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बारीक ड्रायफ्रूट्स पण घालू शकता। केकची कन्सिस्टन्सी बघू शकता, असं मस्त छान दिसत आहे। इथे मी केक वाटीमध्ये बनवणार आहे। आता सर्व वाट्यांना मी तेल लावून घेणार आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ लावून घेणार आहे। जरासं नाचणीचं पीठ घेऊन पूर्ण वाटीला स्प्रेड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला केक कुठे चिकटणार नाही। अशा प्रकारे वाटीला तेल आणि नाचणीचं पीठ लावून मी आता त्याच्यामध्ये बॅटर टाकणार आहे। इथे मी छोटे चॉकलेट्स घेतले आहे केकच्या वर टाकण्यासाठी। तुम्ही बघू शकता, सुंदर असं दिसत आहेत। लहान मुलं सुद्धा खुश होऊन जातील। छोटे छोटे चॉकलेट आणि चॉकलेटचा केक समजून नाचणीचा पौष्टिक आयर्न फायबरयुक्त केक सहज खातील। पहिलेच प्रीहीट करून घेतलेल्या कढईमध्ये आता आपण हे केक ठेवणार आहेत अर्धा तास, 30 ते 35 मिनिटे।
मग आपला नाचणीचा केक रेडी. त्याच्यामध्ये अर्धा कप तेल टाकणार आहोत. अशा प्रकारे आपला नाचणीचा केक रेडी आहे. केक रेडी आहे हे पाहण्यासाठी तुम्ही टूथपिक टाकून चेक करू शकता. बघा, चिकटत नाही आहे म्हणजे केक रेडी आहे. नाचणीचा पौष्टिक असा केक तुम्ही बघू शकता. नाचणीचा चॉकलेट केक रेडी आहे. लहान मुलांना चॉकलेट केक बोलून देऊ शकता. सुंदर असा दिसतो आहे. वरती चॉकलेट्स, छोटे छोटे चॉकलेट डेकोरेट करून दिले आहेत. आवडला असल्यास, नाचणीचा केक आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.